नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. न्यू मार्गदर्शक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे शांतिवन. प्रश्न क्रमांक 2, सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर तो आहे बुध. प्रश्न क्रमांक 3, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 4, माझे कुटुंब माझी जबाबदारी खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर ती सुरू केली महाराष्ट्र सरकारने. कोविडच्या काळामध्ये ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली. प्रश्न क्रमांक 5, गॅस व तेल उत्खननाशी संबंधित कोणती संस्था आहे? तर ती आहे ONGC. ही संस्था गॅस व तेल या उत्खननाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 6, 26 जून हा कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? तर तो अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून हा ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 7, भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण? महिला विचारल्या तर त्या आहेत मीरा कुमार. या भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती आहेत. प्रश्न क्रमांक 8, महात्मा गांधी यांनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर तो केला 1917ला. प्रश्न क्रमांक 9, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो लिहिला बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 10, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ती केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 11, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ती महात्मा फुले यांनी केली. प्रश्न क्रमांक 12, सिक्कीम राज्याची राजधानी काय आहे? तर ती आहे गंगटोक. ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 13, भारत चीन सीमेला काय नाव आहे? तर ते नाव आहे मॅकमोहन लाईन. हे भारत व चीन या दोन देशांच्या सीमेला आहे. प्रश्न क्रमांक 14, कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? ती नदी आहे तापी. ही पूर्वेकडून पश्चिम दिशेला वाहते. प्रश्न क्रमांक 15, आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली? आलमगीर ही उपाधी औरंगजेबने धारण केली. प्रश्न क्रमांक 16, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण? तर ते आहेत विक्रम साराभाई. हे भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह आहेत. प्रश्न क्रमांक 17, कोणता कर हा केंद्र शासनाचा उत्पादनाचा साधन आहे? तर ते आहे आयकर. प्रश्न क्रमांक 18, कोणता डास चावल्याने मलेरियाचा प्रसार होतो? तो एन्फेलिसिस. हा डास चावला तर मलेरियाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात होतो. प्रश्न क्रमांक 19, टेलिफोनचा शोध कोणी लावला? तो ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 20, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21, हिपॅटायटिस हा आजार कोणत्या अवयवाशी निगडीत आहे? तर तो आहे यकृत या अवयवाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर तो आहे खरगपूर. हा आहे भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म. मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते? तर तो आहे फिरोजशाह मेहता. त्यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जायचे. प्रश्न क्रमांक 24, न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ते ॲनी बेझंट यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 25, कृष्ण व पंचगंगा नद्यांचा संगम कुठे होतो? तर नृसिंहवाडी येथे होतो. प्रश्न क्रमांक 26, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखले जाते? आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 27, जागतिक रेबीज दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर तो 28 सप्टेंबरला पाळला जातो. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्र सेवा हमी कायदा केव्हा लागू झाला? तर तो सन 2015ला लागू झाला.
प्रश्न क्रमांक 29. पीतक्रांती कशा संबंधित आहे? पीतक्रांती ही तेलबियांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 30. भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. प्रश्न क्रमांक 31. बारडोली सत्याग्रह कोणत्या साली झाला? तर तो 1928 या साली झाला. प्रश्न क्रमांक 32. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर ते होते सी राजगोपालाचारी हे होते. प्रश्न क्रमांक 33. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर ती स्वामी विवेकानंद यांनी केली. प्रश्न क्रमांक 34. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती आहे गंगा नदी. प्रश्न क्रमांक 35. संगणकाचा वेग आणि त्याची क्षमता कशावर अवलंबून असते? तर ती रॅमवर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 36. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर जवाहरलाल नेहरू हे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 37. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर ते सायट्रिक आम्ल असते. प्रश्न क्रमांक 38. केंद्र शासनाने कोणता दिवस हा मतदान दिन म्हणून घोषित केला? तर तो आहे 25 जानेवारी. प्रश्न क्रमांक 39. कामगार दिन हा कधी साजरा केला जातो? तो 1 मेला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 40. भूदान चळवळीचे जनक कोण? तर विनोबा भावे हे भूदान चळवळीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 41. सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तो नर्मदा नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 42. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर तो साहित्य क्षेत्राशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 43. गोवा युथ लीग ही संघटना कोणी स्थापन केली? तर ती डॉक्टर कुन्ना यांनी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 44. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर ते महात्मा गांधी यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 45. महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला होता? तर महात्मा गांधी यांचा जन्म राजकोट येथे झाला. प्रश्न क्रमांक 46. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ती 1857 या वर्षी केली. प्रश्न क्रमांक 47. आर्य महिला समाज स्त्री सुधारकरिता यांनी स्थापन केली? पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 48. पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ती 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पुण्यामध्ये करण्यात आली. प्रश्न क्रमांक 49. जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण? तर ते आहेत कुसुमाग्रज. प्रश्न क्रमांक 50. पंचशील करार सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहेत? तर ते आहेत भारत आणि चीन. मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न आहेत. हे तुम्ही पाठ करा.